साकोरा गटात जिल्हा परिषद निवडणुकीची रंगत वाढली, कोणाला मिळणार उमेदवारी? राजकीय चर्चांना उधाण नांदगाव. प्रतिनिधी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नसला तरी नांदगाव तालुक्यातील साकोरा जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीची राजकीय समीकरणे आत्तापासूनच रंगू लागली आहेत. पावसाळा संपल्यानंतर निवडणुका लागण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पातळीवर तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या प्रभावाखालील साकोरा गटात शिंदे गटाकडून रमुकाका बोरसे आणि बाजार समितीचे सभापती सतीश बोरसे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे दोघेही आमदार सुहास कांदे यांचे समर्थक असून शिंदे गटाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पक्षाकडून या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक राजकीय चर्चेनुसार सतीश बोरसे हे आमदार सुहास कांदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जात असल्याने सध्या त्यांचे पारडे जड असल्याचे काही नागरिकांचे मत आहे. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी आणि आमदारांच्या रणनीतीवर अवलंबून असल्याने अद्याप कोणत्याही नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून बाजार समितीचे माजी सभापती सुभाष नानाकुटे हे देखील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. सुभाष नानाकुटे यांचा साकोरा गटात व्यापक जनसंपर्क असून नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी उपलब्ध असतात अशी स्थानिक पातळीवर चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्वसमावेशक चेहरा म्हणून पाहिले जात असल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर समीर भुजबळ यांचे समर्थक आणि कळमदरी गावाचे माजी सरपंच देविदास पगार हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून भाजपा नांदगाव तालुका अध्यक्ष संदीप पांडुरंग पगार हे देखील साकोरा गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. साकोरा गटात आमदार सुहास कांदे यांचे प्राबल्य असल्यामुळे उमेदवारीच्या बाबतीत शेवटच्या क्षणापर्यंत कोणताही निर्णय बदलू शकतो अशी चर्चा आहे. यापूर्वी नांदगाव नगरपरिषद निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारीत बदल करून सागर हिरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे यंदाही शेवटच्या क्षणी पक्षाकडून वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान आरक्षणाबाबतचा तिढा सुटल्यानंतरच निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार असून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साकोरा जिल्हा परिषद गटातील राजकीय लढतीचे खरे चित्र समोर येणार आहे. लोकशाही माझा SP न्यूज आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा. अशाच ताज्या विश्वासार्ह आणि सविस्तर बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.